नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे ठगतपुरीची भाभी। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी सॉरी, आज पॉडकास्ट अपलोड करायला खूपच उशीर झाला आहे। आज होता मंडे आणि मंडेला वर्कलोड किती असते ते तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे। त्यात माझ्या लाडक्या मैत्रिणीची आज लाईव्ह होती, तर तिथे आपण सगळ्यांनी गप्पा मारल्याच आहेत थोड्याफार। लाईव्ह संपली तसं पॉडकास्ट करते। तर मंडळी, गेल्याच आठवड्यात मी ठगतपुरीच्या भाभीवरती पॉडकास्ट केलं आणि दुसऱ्याच दिवशी वांगो आली सांगायला की तिचं 2024 हे वर्ष कसं गेलं आहे। नेहमी इग्नोर करते बोलणारी वांगो अचानक स्वतःचा मोठेपणा दाखवण्याच्या नादात दुसऱ्यांना हिनवायला लागली। 80% टर्न तर आम्हालाच मारत होती ती की माझं नाव वापरून ग्रो झाले, माझी खूप मेहनत आहे, 4 वर्षापासून मी YouTube वरती आहे, आता गुढीपाडव्याला 5 वर्ष होणार माझ्या चॅनलला, ब्ला 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 ब्ला। आणि 20% टर्न भाभीला होते। एवढ्या दिवसांपासून सगळं काही ठीकठाक सुरू होतं, मग मध्येच काय यांना झालं आता इयर एंडला? टार्गेट होतं का काही? उगाच आपलं कॉन्टेंट मिळालं नाही म्हणून काही जुनं पुराणं काढून सांगत बसायला। आणि तसं पण आपणही बघतोच आहे ना एवढ्या महिन्यांपासून काय सुरू आहे आणि काय नाही ते। वेगळं असं यांनी सांगण्याची काही गरज होती का? झालं गेलं गंगेला मिळालं, विचार करून पुढे जायचं तर नाही, अडकून पडलेत उगाचच भूतकाळात। स्वतःच्या हाताने पायावर मारून घेतलं या वांगोने आणि भाभीने। आता ओव्हरऑल काय झालं आहे हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की कोणाची चोरी पकडली गेली आणि कसं कोण YouTube वर आलं। आता एवढं सगळं जर घडत होतं बॅकग्राऊंडला, एवढं सगळं घडूनही गेलं होतं, मग भाभीने स्वतःचं तोंड का बरं बंद ठेवलं होतं? तेव्हा तर यांनी 2-3 व्हिडिओ टाकले होते ना सुरुवातीला, मग ते का डिलीट केले होते? आणि केले ते केले, मग व्लॉगिंग देखील सुरू केली आणि आता परत इयर एंडला कशाला ना जुनं सगळं उकरून काढायचं होतं। टाळी कधीच एका हाताने वाजत नसते। जे काही भाभीने सांगितलं आहे ते खरं आहे की खोटं ते त्या देवालाच माहिती, कारण ह्या दोघीही एकमेकीला पुरून उरतील, दोघी तसल्याच आहेत, शेकट्याला मेकट्या। एवढं सगळं त्रास होत होता भाभीला, मग तिने का सहन केलं? आणि केला तो केला, पण मग व्हिडिओ मध्ये का आली ना वांगोच्या? गरज होती का काही यायची? तर नाही। आता किती कोणासोबत आपलं वाईट असलं तर आपण डिस्टन्स मेंटेन करून राहतो त्या व्यक्तीपासून, 4 हात लांब राहून। पण इथे तर पिक्चर वेगळंच आहे। इथे तर वांगोने जेव्हा जेव्हा हिला दाखवलं व्हिडिओ मध्ये तेव्हा ही आनंदात दिसली, प्लस वांगोच्या हातात हात घालून मिट्या मारून ढळाढळा रडून देखील दाखवलं होतं हिने। मागे तर यांचं प्रेम एवढं ओतू जात होतं की ते बघून सिरियल वाल्यांना पण एक सिरियल साठी स्क्रिप्ट मिळाली असेल। खोटं बोला पण रेटून बोला, असली यांची गत आहे। आणि माझा एक प्रश्न आहे तो म्हणजे त्या बिसालला, हा काय मम्माच बॉय आहे का हो मंडळी? नाही म्हणजे ह्याने एका लग्न झालेल्या बाईवरती प्रेम केलं, मग तिच्यासोबत तिच्या घरच्यांविरुद्ध जाऊन लग्न देखील केलं। जेव्हा भाभी प्रेग्नेंट राहिली तेव्हा घरचे अबॉर्शन साठी सांगत होते, प्रेशराईज करत होते तिला, तेव्हा हा काय तमाशा बघत उभा होता का साईडला? ह्या बिसालची जबाबदारी होती ना तेव्हा भाभीसाठी स्टँड घेण्याची, मग तेव्हा हा काय करत होता? हातावरती हात ठेवून सगळं बघत बसला होता का? कारण त्या दिवशीच्या स्टोरीवरून तर मला असंच वाटते की भाभी एकटीच लढत होती पोटातल्या बाळाला वाचवायला। आणि परत हाच प्रश्न येतोय माझ्या मनात राहून, तो म्हणजे एवढं सगळं झालं तरी पण ही बाई सायकल आणायला का गेली होती वांगोच्या पाठी? ज्या बाळाच्या जन्माआधीच त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता घरच्यांनी, त्या लोकांवरती कसं काही बाई विश्वास ठेवू शकते? त्या लोकांकडनं गिफ्ट कशी काही एक्सेप्ट करू शकते? म्हणजे हिला पण गिफ्टची हाव होती ना, पैशासाठी ही पण लालचीच आहे। हिला जर खरंच हिचा स्वाभिमान प्रिय असता तर हिने ते गिफ्ट नाकारलं असतं तेव्हाच। आणि हिला वांगोची असलियत माहिती होती ना, मग ही व्हिडिओ मध्ये तरी कशाला आली ना? तेव्हाच सांगायचं होतं क्लिअर कट की बाई ग, माझा व्हिडिओ नको घेऊ, मला तुझ्या व्हिडिओ मध्ये कॉन्टेंट म्हणून नको वापरू। पण नाही, जसं ही बोलते की सासूला वांगो पैसे देत होती घर चालवण्यासाठी, तसंच हिला पण चिरीमिरी दिलीच असेल वांगोने कधी ना कधी। तुम्हीच सांगा मग मंडळी, हिच्यात आणि वांगो मध्ये काय फरक राहिला? जशी वांगो पैशासाठी हवरी आहे तशीच ही पण पैशासाठी हवरी झाली ना मग। आणि तो बिसाल तर मला वाटतच नाही की हिच्यावरती खरं प्रेम करतो।
किंवा कधीतरी याने तिच्यावरती प्रेम केलं असेल. कारण काय आहे ना, जर खरंच प्रेम असतं ना, याने खूप आधीच स्टँड घेतला असता. तेव्हाच ते व्हिडिओ डिलीट करायला नसते लावले. लोकांना सत्य काय आहे ते तेव्हाच कळू दिलं असतं. तुम्हीच विचार करा ना मंडळी, पोटच्या पोराला, आपल्या बायकोला एवढा त्रास दिला गेला. डिलिव्हरीच्या टाइमला पण कोण सासरची मंडळी तिला हात लावायला देखील तयार नव्हते. एवढं सगळं याच्या समोर घडत होतं, तरी पण हा माट्यासारखा गप्प बसला होता. आणि त्या व्हिडिओमध्ये भाभी काय बोलली मंडळी, की तिच्या भाड्याच्या घरी पण हे लोक येऊन गेले होते. तिथे पण तमाशा केला होता, शिव्या श्राप देऊन गेले होते. पूर्ण बिल्डिंग समोर इज्जतीचा भाजीपाला झाला होता. मग एवढं सगळं घडून गेलं तरी पण हा बिसाल बहिणीच्याच बाजूने होता. कमाल आहे ना मंडळी. आणि मंडळी, एवढं ही बाई बोलते की मी कमवत होती, मग हिचं सेव्हिंग्स कुठे उडवत होती ही? काय हिला वडिलांकडे हात पसरायची वेळ आली होती? म्युन्सिपाल्टीमध्ये काय हिने नाव नोंदवलं होतं स्वतःचं? अगं भाभी, निदान स्क्रिप्ट तरी नीटली आणि पाठ कर, मग बोलत जा ग. उगाच आपलं वाटेल ते बरळते आणि लोकांना येडा बनवते. ये पब्लिक है, सब जानती है. तुमच्या अंधमंद भक्तांसारखे नाही आहोत आम्ही. त्या वांगोचं रेसिडेंट परमिट हरवलं होतं, त्याचं तिने खोटं कसं सांगितलं होतं ते पण आम्ही एका क्षणात पकडलं होतं आणि ते पण प्रूव्ह करून दाखवलं होतं. मग तिच्या समोर तुम्ही कोण आहात हो? मला तर असंच वाटते मंडळी, यांना वाटलं असणार वांगो झालं गेलं विसरून जाईल आणि आम्हाला शाउट आउट देईल. पण असं काही झालंच नाही. वांगो निघाली हुशार. तिने तर संबंधच नाही ठेवले. सरळ सरळ दुसऱ्याच दिवशी डिक्लेअर केलं की आमचा यांच्याशी काहीच संबंध नाही आहे. मग काय यांची गोची झाली. आणि एक बोलू का मंडळी, तुम्हाला काय वाटते मला नक्की कॉमेंट करून सांगा. मला तर असं वाटते सगळ्यात मोठा मास्टर माइंड तर हा बिसालच आहे. एकदम काय नव्हतुला आहे, कोणाला डाऊटही येणार नाही ह्याच्यावरती, कारण की एकदम इनोसंट असल्याचा आव आणतो. पण गेम तर खरा हाच खेळतोय. हो मंडळी, आपण त्या बनोज काकांना एवढं बोलतो की वांगोच्या ताटाखालचं मांजर आहे, नोकरी सोडून बसलाय, कॅमेरामॅन आहे, सगळ्या कॉमेंट्स ला कोळशाच रिप्लाय देतो, वांगोला काही इंग्लिश येत नाही. पण इथे असं काय वेगळं आहे हो मंडळी? नाही म्हणजे इथेही तर कॉमेंट्सला बिसालच रिप्लाय देतोय, असं भाभीनेच कबूल केलं होतं एका व्हिडिओमध्ये. प्लस कॅमेरामॅनची पण कामं करतोय. नोकरी ही मध्यंतरी सोडली होती की सुट्टीवरती होता. आणि टाटा खालचं मांजर तर काय बाबा, डॉलर्स मिळाल्यावरती कोण नाही होणार ना. आधी वांगो डॉलर्स वाली होती म्हणून तिचे पाय पकडायचे, आता तर बायकोच डॉलर्स छापते सो तिचे पाय पकडायचे. मस्त ना? हो मस्त. सरडाई एवढ्या लवकर रंग नसेल बदलत, तेवढ्या लवकर ह्यांनी रंग बदललेत. प्लस जे टोमली करते ना, खरं बोललं की कॉमेंट्स डिलीट अँड हाईड युजर, तेच सेम तर इथेही चाललंय. ठगतपुरीचं जोडपं पण तर तेच करतंय ना. असं काय वेगळं चाललंय यांचं? टोमलीला बघूनच तर ह्या इन्फ्लुएन्स झाल्या आहेत. खरं तर या भाभीचं चॅनल आधीपासूनच होतं, पण ते पडीक होतं. कोणच तिच्या चॅनलकडे ढुंकूनही बघत नव्हतं. आधी चाललं नाही ना चॅनल, पण अशी कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करून चॅनल पळायला लागलंय. आता जर या टोमली सहभागी असेल ना, तर त्यात तिचं खूप मोठं नुकसान होणार आहे. कारण की टोमलीच्या व्हिडिओला आधीसारखे व्ह्यूज येत नाही आहेत. व्ह्यूज साठी काकू फिरायला काय जातायत नि पूजा पाठ काय करतायत, पण काही केल्या व्ह्यूज वाढतच नाही आहे ना, सबस्क्रायबर वाढतायत. आणि त्याच्या उलट या भाभीचं चॅनल आहे, धडाधड सबस्क्रायबर्स वाढतायत आणि व्ह्यूज देखील येत आहेत. ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना एकच बोलेन, एकदा विश्वासघात झाला आहे. टोमलीनेही असंच मूर्ख बनवून सबस्क्रायबर्स गोळा केले होते, फेक कॉन्टेंट दाखवला, नाती जपण्याचं खोटं ढोंग केलं, पण शेवटी तिचा खरा चेहरा आता तो कितपत खरा आहे ते तर त्या परमेश्वरालाच माहिती. पण तो समोर आला. उद्या हेच सेम परत तुमच्या सोबत घडू नये म्हणून कोणावरती विश्वास ठेवण्याआधी ना 1000 वेळा विचार करा. मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स वरून सांगते तुम्हाला, तुमचा वेळ, ट्रस्ट आणि सपोर्ट हे लोक डिझर्व नाही करत. कारण विचार करा ना मंडळी, माझ्यावर प्रायव्हसी कंप्लेंट जर एखादं असंच टाकू शकते माझी काही चूक नसताना, तर मग तुम्ही तर मंडळी काहीच नाही आहात यांच्या नजरेत. कसं आहे ना, ह्या लोकांना पण आता कळून चुकलं आहे. इकडे काही दाखवलं ना की ते विकलं जाणारच, लोक विश्वास ठेवणार. आणि टोमलीचे भक्त तर आहेतच मूर्ख. आज इथे तर उद्या तिथे, दोन्ही बाजूने वाजणारे लोक आहेत. यांच्या स्वतःच्या आयुष्यात काय चाललंय त्याकडे यांचं लक्ष नसेल, पण टोमलीच्या आणि भाभीच्या आयुष्यात काय चाललंय या त्यांना एवढा रस आहे की वेड्यासारखे कॉमेंट करत बसतात. त्या दिवशी भाभीच्या व्हिडिओ खालीच बघा ना कितीतरी कॉमेंट्स केले होते. उगाचच सिंपती गेन करण्याची नाटकं चालू आहेत असं मला वाटते. मागे असंच ते घरात फॅमिलीचं प्रकरण झालं होतं, माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना. मग त्याचं काय झालं होतं, एकमेकांवरती केस करत सुटले होते.
मग काय कोण कोणाचं युट्यूब चॅनल डिलीट करून पळालं, कोणी कोणाची बायकोच पळवून काय नेली आणि मग नवीन चॅनल ओपन केले प्रत्येकाने. एक दिवस असंच होणार आहे वाटते यांच्या घरात पण. आता फक्त एकमेकांचे केस उपटणं बाकी ठेवलं यांनी. खरं तर तेही झालं असतं जर टोमली भारतात असती ना, तर ते पण दाखवून मोकळे झाले असते हे लोक. परत एकदा सांगते मंडळी तुम्हाला, तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवू नका. उगाचच धुनी भांडी संघटनेला प्रोत्साहन देऊ नका. कारण तुम्ही जर असल्या फालतू व्हिडिओजला व्ह्यूज देत राहिले ना, तर मग असे नमुने अजून येत राहतील युट्यूब वरती. त्यापेक्षा चांगले व्हिडिओज बघा आणि स्वतःचा वेळ चांगल्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करा, एवढंच मी बोलीन. तर मंडळी आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.